महाविद्यालयानं त्यांना त्यांची डिग्री किंवा पदवी किंवा टीसी देण्यात येऊ नये। मग त्या अनुषंगाने सर्व विभागांना सूचना देण्यात येत आहे, व्हॅलिडिटी असल्याशिवाय पदवी देण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे। त्याचं लेखी आम्ही सर्व विभागाला कळवलेलं आहे। नंतर त्यांचा विषय होता की डीबीटी रद्द करून भोजन व्यवस्था त्या ठिकाणी असावी। मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं आमची मुलं आहे डीबीटी जर त्वरित रद्द केली, कारण डीबीटी हे धोरणात्मक निर्णय आहे, डीबीटी बंद आणि रद्द करण्यासाठी थोडी चर्चेसाठी अवधी द्यावं। त्या मुलांनी सांगितलं की आम्ही 100% अवधी देतो, तर त्यावर सुद्धा आमची चर्चा त्या विद्यार्थ्यांसोबत झाली, पुणे येथील विद्यार्थ्यांसोबत। नंतर त्यांचा मुद्दा होता एखाद्या वेळेस काही ठिकाणी आरोग्याच्या अनुषंगाने सापाचा चाव होतो, विचूचा चाव होतो, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्याच्या अनुषंगाने आपण व्यवस्था करावं। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी असलेले आमचे वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे। नंतर त्यांचा विषय होतो पेसा अंतर्गत नोकर भरती। पेसा अंतर्गत नोकर भरतीच्या बाबत पेसा हा महाराष्ट्रामध्ये 2014 या वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी महाराष्ट्रात सुरू केली 2014 पासून। मग नोकर भरती कशी करावी, पेसा आणि नॉन पेसा असे 2 प्रकार पडलेले आहेत। मग 2 प्रकार पडल्यामुळे पेसा आणि नॉन पेसाची नोकर भरती करतेवेळी त्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी एकूण 17 संवर्ग आहे पेसामध्ये, 17 पैकी 9 संवर्गाची नोकर भरती सुरू आहे। अनेक विद्यार्थी पेसा अंतर्गत आणि त्या पेसा अंतर्गत जिल्ह्यामध्ये नोकर भरती लागलेले आहे, विद्यार्थी आज रोजी कार्यरत आहे। परंतु 6 संवर्गाची नोकर भरती सुरू न केल्यामुळे आग्रह केला, त्यामुळे आम्ही आस्थापनेला कळवलं का त्वरित 6 जे पद संवर्ग राहिलेले पेसा अंतर्गतले त्यांची नोकर भरती त्वरित सुरू करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या अनुषंगाने सूचना दिल्या, जेएडीनी तात्काळ कारवाई करावे अशा प्रकारच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत। सोबत त्यांचा पुणे येथील विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की छोटा संवर्ग नोकर भरतीमध्ये 2017 पर्यंत छोट्या संवर्गाची नोकर भरती करतेवेळी अनुसूचित जमातीचा आदिवासीचा बिंदू नामावलीमध्ये 2 नंबरवर क्रमांक होता, परंतु छोट्या संवर्गामुळे तो क्रमांक 8 वर गेला असल्यामुळे टीएसीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची टीएसीची बैठक घेतली, परिषद घेतली। त्या ठिकाणी सर्व आदिवासी आमदार आणि खासदार उपस्थित होते। त्या अनुषंगाने आम्ही एक समिती गठीत केली आणि लवकरच छोटा संवर्गाचा जो विषय आहे तो आम्ही सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशा प्रकारचं आम्ही त्या विद्यार्थ्यांना काल कळवलेलं आहे। सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने त्यांची रास्त मागणी होती। अनेक 2017 पासून सेंट्रल किचन सुरू आहे, उदाहरणार्थ टाटा सारखे इन्स्टिट्यूट सुद्धा कार्यरत आहे। आपल्याला माहित आहे सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारं भोजन किती दर्जेदार आहे याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा सेंट्रल किचन हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे मला अवधी लागेल। मी आज तुम्हाला भेटल्याबरोबर सेंट्रल किचन रद्द करतो वा, कारण अनेक विद्यार्थ्यांना 13 सेंट्रल किचन सुरू आहे। 13 सेंट्रल किचनच्या माध्यमातून अंदाजे 2.25 लाख विद्यार्थ्यांना